फ्रेंड्स, वेलकम टू आवर मोरी किचन. सो आज आमच्या मम्मीने आणली आहे पावसाळ्यातली भाजी, जिचं नाव आहे कंटोळी. ती आपल्याला फक्त पावसाळ्यात पाहायला भेटते, त्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये कंटोळी ही स्पेशली बनवलीच जाते. सो मी तुम्हाला आता सांगणार आहे कंटोळीची भाजी कशी सोप्या पद्धतीत बनवायची. तर चला बघूया आपण कंटोळीची भाजी. इथे घेतलेला आहे कंटोळी, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, तेल, तिखट, हळद आणि मीठ. कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत. त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे लसूण ॲड केल्यानंतर त्याला आपण फ्राय करणार आहोत. त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे कढीपत्ता टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे कांदा ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, जेणेकरून कांदा पटकन मऊ होतो. आणि त्यानंतर ते मिश्रण मी परतून घेणार आहे. त्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ आणणार आहे. त्यानंतर 1-2 सेकंदामध्ये मी ते झाकण काढून त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो टाकून ते मिश्रण फ्राय करणार आहे. त्यानंतर परत झाकून ठेवून कांदा टोमॅटो दोघांनाही मी एक वाफ आणणार आहे. त्याच्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे हळद, तिखट. त्यानंतर ते मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि हो, त्याच्यामध्ये मी एक मसाला ॲड करणार आहे, चिकन मसाला. त्यानंतर ते मिश्रण एकजीव करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी ॲड करते कंटोळी. तर कंटोळी ही काटेरी फळासारखी दिसते, त्याला आपण कट करून त्यातल्या बिया काढणार आहोत. त्यानंतर त्याला बारीक चिरून त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर मिक्स करून तुम्ही पाहू शकता ती कंटोळी कशी दिसत आहे. त्यानंतर मी टोपावरती झाकण ठेवून त्या झाकणामध्ये पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून आपली कंटोळी शिजायला पटकन मदत होईल. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आपली कंटोळी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा.